नमस्कार बिंदास. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यामध्ये एक मोठा एकात्मिक बाल विकास योजनेअंतर्गत होणारा जो अन्न पुरवठा आहे लहान मुलांच्या आरोग्यासाठी त्यांचं आरोग्य सदृढ व्हावं, ग्रामीण भागामध्ये एक महत्वाचं पाऊल शासनाने जे उचललेलं आहे त्याला आता काळिंबा फासल्यासारखीच गोष्ट या ठिकाणी होते. आता हे सगळे ग्रामस्थ, पालक मंडळी आणि गावकरी या ठिकाणी आलेले आहेत. या गाडीमध्ये त्यांनी जो अन्नधान्य पुरवठा जो विशेष करून जो लहान मुलांसाठी जो पाठवण्यात आला होता तर तो अशा पद्धतीने या ठिकाणी आहेत. आणि आता ही प्रोडक्ट आहेत, हे वेगवेगळे प्रोडक्ट आहेत ज्यामध्ये हळद, मीठ, मिरची, मूग डाळ यासोबत चणे आहेत आणि गहू सुद्धा आहेत. तर या संपूर्ण मालाचा आता कालाकित्ता झालेला आहे. एक्सपायर झालेले प्रोडक्ट जवळपास 2-3 वर्ष झालेले आहेत या प्रोडक्टला एक्सपायर होऊन. आणि त्यानंतर अशा पद्धतीचे प्रोडक्ट जर लहान चिमुकल्यांना जर अशा पद्धतीने जर खायला देत असेल तर खरंच गावातील जे काही लहान मुलं आहेत त्यांची तब्येत सुधरेल का, त्यांचं आरोग्य सुधरेल का? आरोग्य मात्र लहान मुलांचं सुधारत नाहीये. कुटुंब रेषा जर आपण बघितली तर मुलांचा जर विचार केला तर कधीही ग्रामीण भागातीलच मुलं का त्या कुपोषणामध्ये बसतात याचं मुख्य कारण जर बघायचं असेल तर या गाडीमध्ये असलेला हा अशा पद्धतीचा होणारा अन्न पुरवठा आहे. आपल्या समोर आता पुराव्यासह हे ग्रामस्थ आहेत, 19 जागा या गावातून आलेले आहेत आणि अंगणवाडीला जो मिळालेला त्यांचा जो माल होता हा संपूर्ण सामुग्रीचा त्यांनी तो आता वैजापूर पंचायत समितीच्या कार्यालयासमोर व्हिडिओ यांच्या दालनामध्ये घेऊन जाण्यासाठी ही गाडी इथे आणलेली आहे. मित्रांनो, सांगायचं एवढंच आहे की ही गोष्ट फक्त त्या 19 जागाची नाहीये. वैजापूर तालुक्यासारखे असंख्य ग्रामीण भागांमध्ये जे गावं आहेत, ज्या गावामध्ये समितीच्या पाठीमागं ज्या ठिकाणी समित्या व्यवस्थित कार्य करत नाही अशा ठिकाणी अशा पद्धतीचा माल खपवला जातो. मग या मालाच्या खपवण्यामागं अधिकारी आणि प्रशासकीय जबाबदार जे कोणी त्या ठिकाणी काम करतात त्या गावामध्ये यांची जणू काही मिलीभगत आहे का याचा सुद्धा शोध घेणं तितकंच गरजेचं आहे. जर हे वेळेत थांबलं नाही तर कुपोषणाची आकडेवारी ही दिवसेंदिवस वाढत जाईल आणि ती काही कमी होणार नाही. मात्र या दरम्यान या सगळ्या गोष्टी आपल्या समोर आहेत. अशा पद्धतीचे हे निकृष्ट दर्जाचे जे जनावर सुद्धा ज्यांना खाणार नाही अशा पद्धतीचा अन्न पदार्थ जर चिमुकल्यांना खायला देत असेल तर खरंच आमच्या चिमुकल्यांचं ग्रामीण भागामध्ये आरोग्य सुधारेल का हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. सरकार याकडे लक्ष देणार का? संबंधित अधिकाऱ्यांवरती कशा पद्धतीची कारवाई होणार किंवा कारवाई करणार का हे पाहणं सुद्धा आता तितकंच औत्सुक्याचं होणार आहे. दरम्यान तुमच्या गावामध्ये कशा पद्धतीचा शालेय पोषण आहार पुरवला जातो या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया द्यायला विसरू नका. आणि जर अशा पद्धतीचा आहार येत असेल तर तो पंचायत समितीच्या जबाबदार अधिकाऱ्यांच्या श्रीमुखापर्यंत पोहोचवायला सुद्धा मागे पुढे पाहू नका. धन्यवाद. 19 जागा या ठिकाणावर आमचे सर्व ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच या ठिकाणी वैजापूर पंचायत समितीच्या अंतर्गत जो आपण ज्या अंगणवाडी म्हणतो त्या अंगणवाडीला हा माल सप्लाय केला जातो. आणि आमच्या 19 जागांमध्ये साधारणतः अशा प्रकारचा माल सप्लाय झाला आहे. आणि साधारणतः 1 वर्षापासून त्या गावातील अंगणवाडी सेविका काम करत आहेत. मदतीस पण त्या ठिकाणी नाही आहे, परंतु एक तात्पुरत्या स्वरूपात कोणीतरी बाई येऊन काम करते. आणि अशा प्रकारचा माल लहान मुलाच्या जीवनाशी एक प्रकारचं खेळण्याचं काम या ठिकाणी प्रकल्प अधिकारी असेल किंवा आपल्या पंचायत समितीचे जे कोण अधिकारी असेल जे अंगणवाडीचं काम बघतात ते करतायत असं आम्हाला या ठिकाणी जायला लागलं. त्यामुळे आमच्या 19 जागातील सर्व ग्रामस्थ, सरपंच, उपसरपंच ज्यांच्या मुलं ते शाळेत जातात त्यांनी असं ठरवलं की अंगणवाडीमध्ये सर्व माल भरला आणि वैजापूर पंचायत समितीचे जे व्हिडिओ असेल गट विकास अधिकारी यांना हा माल जमा करायचा. निश्चितच अधिकाऱ्यांचे मुले असा माल खातील का हा एक सर्वसामान्य ग्रामीण भागातल्या माणसाला प्रश्न पडलाय. आणि असं वाटायला लागलं की एक कुंभकर्णाच्या झोपेचा शो घेतलेले हे अधिकारी कर्मचारी आहेत का? कारण साधारण 1 वर्षापासून अंगणवाडी एक कोणीतरी टेम्पररी लोक येऊन काम करतात, परंतु आमच्या गावातील सर्व जागरूक हे जे आमचे नागरिक आहे यांनी असं सांगितलं की आपल्याला हा जो माल आहे अनेक मालामध्ये आळ्या निघतात. आपण हरभरे बघा, डाळ बघा, या ठिकाणी आपण मिरची पावडर बघा, मिरची पावडर त्यांची एक्सपायरी डेट संपली. अशा जर पावडर मुलाला खाऊ घालत असेल तर काय म्हणायचं या पंचायत समितीच्या कोणत्या प्रकारचा कारभार आहे? आपण लहान मुलांना परंतु कुठेतरी जीवनमान एक पोषक आहार आपण देण्याचा प्रयत्न करतो, परंतु या ठिकाणी आमच्या गावातील सर्व जागरूक
ग्रामस्थांनी सांगितले की आपल्याला हा माल वैजापूर पंचायत समितीमध्ये घेऊन जायचा आहे. आणि सन्माननीय वैजापूरमध्ये मला नाही वाटत आता 3:30-4 वाजले पुणे अधिकारी उपस्थित असतात. आपण सर्वांचा प्रिंट मीडिया पत्रकार म्हणून उपस्थित आहे. आपल्या पंचायत समितीचा कारभार रेल्वेच्या वेळापत्रकाप्रमाणे चालतो. आपण हा प्रश्न पण उठवला पाहिजे. मला नाही वाटत का बीडीओ साहेब या ठिकाणी भेटतील. त्यांनी असा जर माल तालुक्यात जर प्रत्येक अंगणवाडीला जर माल असेल तर काय अवस्था होईल तालुक्याची आपण बघा. हे सांगण्यासाठी आम्ही सर्व ग्रामस्थ आपण बघत आहात, सर्व शेतकरी आणि या ठिकाणी आपण बघा 19चा माल आमच्या अंगणवाडीत आहे. 22, 23, 19